लोकांपर्यंत पोहोचणारा खरा आवाज. नमस्कार, मी वैभव सुरेंद्र गायकवाड, प्रतिनिधी खरा महाराष्ट्र. आता आपण भेटणार आहोत ह्युमन सपोर्ट फाउंडेशनचे सर्वेसर्वा प्रेसिडेंट डॉक्टर शमशुद्दीन शेख यांना. त्यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या सामाजिक क्षेत्रातल्या बांधिलकीमधून जनतेला अतिशय अल्प दरामध्ये ₹30 प्रति व्यक्ती या दरात वैद्यकीय सेवा मिळणार आहे. नेरळ ममदापूर या ठिकाणी त्यांची ही दुसरी शाखा आता इथे उघडलेली आहे. चला तर मग आपण भेट घेऊया डॉक्टर शमशुद्दीन शेख यांची आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊया या सेवेबद्दल. सर नमस्कार. नमस्कार. मी वैभव सुरेंद्र गायकवाड, खरा महाराष्ट्रातर्फे आपण ही जी सेवा लोकांना उपलब्ध करून दिली आहे नेरळ ममदापूर या ठिकाणी, तर त्या सेवेसंदर्भात आपण आपल्या ह्या तमाम जनतेला थोडीशी माहिती याबद्दल आपण द्यावी अशी मी विनंती करतो. नक्की. पहिल्यांदा मी तुमचा आभार व्यक्त करतो, जेणेकरून तुम्ही वेळ काढून इथे आलो आणि आमचं ते ऐकून घ्यायला सक्षम आहात. तर असं आहे की माझं नाव शमशुद्दीन शेख होतं. सामाजिक क्षेत्रामध्ये मला डॉक्टरची पदवी भेटली, म्हणून डॉक्टर शमशुद्दीन शेख असं मला ओळखलं जातं. माझं 2016 पासून सामाजिक क्षेत्रामध्ये अगोदरपासून मला खूप इच्छा होती काम करायची, परंतु तो संधी भेटली नाही. त्यानंतर मी स्वतःचा एक NGO उघडलं, त्याचं नाव ह्युमन सपोर्ट फाउंडेशन. त्या संस्थेमार्फत लोकांना मदत कशी करावं अशी एक इच्छा होती माझ्या मनात. तर मी अल्प दरात कम्प्युटर सेंटर मुंबईला उघडले, ट्युशन क्लासेस चालू केलं, त्यानंतर शिलाई क्लासेस चालू केलं, त्यानंतर ब्युटिशियन क्लासेस चालू केलं आणि शेवटी एक हेल्थ केअर म्हणून आपण एक मनात आलो की बाबा डॉक्टरांचं आता जे आजकाल काय परिस्थिती मला माहिती आहे, 100-150 रुपये काहीतरी घेतात आणि गोरगरीब कुठे जाणार. त्या मनात घेऊन मी एक उपक्रम राबवलो की बाबा आपल्याला क्लिनिक म्हणून चालू दवाखाना करायचा आहे. त्या दवाखान्याचं सुरुवात मुंबईपासून केलं आपण घाटकोपरला, आणि त्यानंतर वासिना केलं. त्यानंतर घाटकोपरात 2 झाले. एक मौलाना कंपाऊंड गावदेवी रोड आहे तिथे आहे, आणि एक नित्यानंद नगर म्हणून आहे तिथे घाटकोपरला. विक्रोली इथे काय बोलताय, विक्रोली आणि घाटकोपरच्या मध्ये पण एक आहे आपलं. असं एकूण 6 मुंबईला आउटलेट आहे. आणि इथे नेरळला जरा मी बघायला होतो की बाबा कसे इथे राहतात लोक. एवढे मी ते राहायला लॉकडाऊन मध्ये आलो. आल्यानंतर इथे पण अशी परिस्थिती लोकांची बघितल्यानंतर इथे पण मी एक शेलू तिथे एक आपण दवाखाना उघडलं होतं, पण तिथे लोकांची परिस्थिती बरोबर आहे असं वाटतंय मला, कारण तिथे काय प्रतिसाद भेटला नाही. त्यानंतर सोशलला समोर ममदापूर कर्जत बदलापूर रोड आहे, तिथे पण एक उघडलंय 30 रुपये दवाखाना. आणि आता इथे आज एक उद्घाटन केलं. माझा आईचा वाढदिवसा निमित्ताने आपण या उद्घाटन या संघटनामार्फत जे उपक्रम राबतो 30 रुपयामध्ये लोकांना सेवा. या ही सेवा कशी आहेत, मला कसे तुम्ही विचारलं की कसे तुम्हाला वाटलं की कसं ह्या क्षेत्रामध्ये का करायचं, कसं करायचं. मग एक रिक्षामध्ये मी बसलो होतो, तर त्या रिक्षामध्ये बसताना मी रिक्षावाल्याला विचारलं कि भाई आप कितना कमा लेते हो. त्यांनी बोललो की सर 400-500 रुपये मिल जाते हैं. मेरे 400-500 रुपये मिले. कितने लोग हैं आपके घर? उसकी वजह हमारे 5 लोग हैं, मम्मी डैडी इनकी और मेरी वाइफ और 2 बच्चे. स्वतः म्हणजे 6 असे कुटुंब आहे त्यांचं. मला अभी 500 रुपये कमाएंगे, 500 रुपये आपके मतलब तबियत खराब हो जाएगी, फिर क्या करेंगे आप. बोला जिस दिन तबियत खराब हो जाएगी साहब उस दिन भूखे सोने पडेल. तो मला मनात आलं बाबा असं तर लोकांना भरपूर अडचणी आहे हेल्थ क्षेत्रामध्ये, वैद्यकीय याच्यामध्ये. तर मी सुरुवात केलं आणि 2016 पासून ते सुरुवात केलं. आता इथे परत मी जे आता तुम्ही आलेले इंटरव्ह्यू घ्यायला, इथे मी आता हे उद्घाटन केलंय. तर तुम्ही आता अगोदर पण डॉक्टरांशी सर्वांशी बोलणं झालं तुमचं. शेवटी मी तुमच्या समोर पूर्ण जे लोक आले त्याच्यावर आभार व्यक्त करायचं, तर तुमच्या माध्यमातून तुमचा आभार पण व्यक्त करायला भेटले आपल्याला. तर असं आहे की 30 रुपये औषध देणार आहे आपण, 200 रुपये ग्लुकोज आहे, 50% सूटमध्ये रक्त तपासणी आहे, ECG आपण 200 रुपये करणार आहे, आणि आउट मेडिसिन जे म्हणजे आपण डॉक्टर लिहून देतात ना मेडिकलमध्ये जा आणि घ्या, तो मेडिसिन आपण अर्ध दरात देणार. बाहेर 100 असेल आपल्या इथे 50-60 रुपये जे काय असेल म्हणजे
तसं घेऊ आणि तसं आपल्याला हे काम आपण करतोय आणि पुढे पण तुमचा आशीर्वाद सर्वांचा राहिलं तर पुढे पण आपण करण्याची माझी इच्छा आहे की 100 आउटलेट मला चालू आहे. तर आता सध्या 8 झालेले आहेत. आता पुढे मी आता बोलतो ना की लोकांना एकटा चाला, पण जेव्हा तुम्ही चालता तेव्हा तुम्ही एकटा नसणार. म्हणून माझ्यासोबत तुमच्यासारखे भरपूर लोक आहे, मला कार्यकर्ते, ते लोक येतात, मला साथ देतात आणि पुढचं काम करायला मला संधी देतात. तर तुमच्या निमित्ताने मी सर्वांना सांगतो की रुग्ण कधी पण होऊ शकतो, त्यासाठी आपण सक्षम राहायचं. आणि ह्या विभागात जितकी लोक राहतात त्यांना सर्वांना विनंती आहे की तुम्ही ह्या आम्हाला सेवासाठी संधी द्या. डॉक्टर सकाळी लेडीज असणार आहे, ते सकाळी 10 ते 2 पर्यंत राहणार आहे. संध्याकाळी जेंट्स डॉक्टर आहे, त्या डॉक्टरचं नाव श्रेयस कुंभार म्हणून आहे, BMS आहे, ते संध्याकाळी 6 ते 10 पर्यंत बसणार. आणि रक्त तपासणीसाठी सकाळी 8 ते 1 पर्यंत राहणार आहे. अशी सर्व सेवा आहे. तर ह्या सेवासाठी मला खूप आनंद वाटतोय की लोकांचा काहीतरी पैसे वाचतोय आणि मला आशीर्वाद मिळतो. आणि असं पण आहे साहेब की कुणीही जर त्याच्याकडे 30 रुपये पण नसेल ना, आपण फ्रीमध्ये देतो. हे सर्व गोष्टी आपण करणार आहे, पुढे पण करत राहू. आणि जीव जीवापर्यंत आहे तोपर्यंत मी सामाजिक क्षेत्रामध्ये समाज सेवा करणार आहे, हे माझं मनात आहे. आणि माझी मुलांचं सर्वांचं लग्न झाल्यानंतर मी एकटाच आहे, मला मुली आहे, सर्व मुली आपलं घरी जातील. तर माझं जे काम आहे माझ्या परिवारासोबत हेच काम करायचं, समाजसेवा. तर माझी इच्छा आहे वृद्धाश्रम उघडायची, माझी इच्छा आहे हेल्थ केअर सेंटर उघडायची, माझी इच्छा आहे शाळा उघडायची. या सर्वांसाठी पैसे पाहिजे. फायनान्शियली आपल्याला कोणी सपोर्ट करत नाही. काही लोक मला मित्रता म्हणून काही बोलतोय की आम्ही करणार, पण त्याच्याकडे काय, माझ्याकडे 12A आहे, ATG आहे, नीती आयोग आहे, उद्योग आधार आहे, CSR 1 आहे, सर्व गोष्टी माझ्याकडे आहे. परंतु मी म्हणतो ना, सर्व इन्स्ट्रुमेंट आहे, पण ते मला करायला जमत नाही किंवा कोणी ते ऐकत नाही किंवा जमत नाही त्यांना असेल, असं काहीतरी बोलू शकतो. म्हणून पुढचं जे कार्य आहे मी असं करत राहणार. आणि तुम्हाला परत एकदा मी आभार व्यक्त, तुमच्या खरा महाराष्ट्राच्या माध्यमातून मी लोकांना सावध करतो की स्वस्थ राहा, चांगले राहा, व्यवस्थित राहा, चांगले बोला लोकांशी. आणि मतभेद एकामेकांमध्ये राहू नका, ठेवू नका आणि जातीवाद करू नका. आमची म्हणून मी बोलतोय, मी भले तुम्ही शिवसैनिक आहे आणि शिवसेना क्षेत्रामध्ये काम करतोय, पण तुम्ही सर्व समाजाला एकत्र राहायचं आणि एकत्र मिळून जमा राहून एकमुठ राहून काम करायचं आणि जीवन जगायचं अशी माझी इच्छा आहे. आणि ह्या अपेक्षा मी सर्वांकडून बाळगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सलाम. तर आता आपण ऐकलं डॉक्टर शमशुद्दीन शेख यांना. त्यांचं हे समाजकार्य अतूट आणि अनंत चालू अशी आपण सदिच्छा सर्वांनीच केली पाहिजे. कारण आत्ताच्या घडीमध्ये लोकांमध्ये ज्या भावना आहेत इतर समाजाच्या किंवा मुस्लिम बांधवांप्रती ही मुस्लिम बांधवांच्या प्रती जी आपली भावना निर्माण झालेली आहे, तर त्यास तडा देणारे हे शमशुद्दीन शेख आपल्याला तर नक्कीच दिसतात. कारण त्यांनी आपल्या स्वखर्चातून हे फाउंडेशन चालवणं, गोरगरिबांची मदत करणं आणि हाच हेतू त्यांनी आपल्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत ठेवण्याचं असं वचन धरलेलं आहे. आज आपल्या समवेत इथे उपस्थित आहेत या उपचार केंद्राच्या उद्घाटनासाठी आलेले प्रमुख पाहुण्यांपैकी एक महेश खारीक साहेब. हे शेळी आणि नेरळ येथील ममदापूर या भागातील पंचायत समितीचे सदस्य आहेत. चला तर त्यांचे मत जाणून घेऊ. साहेब नमस्कार. आज शमशुद्दीन शेख साहेबांनी हे जे उपचार केंद्र सुरू केले आहे त्याच्याबद्दल 2 शब्द आपल्याकडून अपेक्षा आहे. वुमन सपोर्ट फाउंडेशन संस्थेमार्फत शेख साहेबांनी जे गोरगरिबांसाठी जे दवाखाने चालू केलाय त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतोय. आणि माझ्या वार्डमध्ये असेच गोरगरिबांना सेवा देऊ आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा. धन्यवाद. तर आपण पाहिले की माननीय सदस्यांनी आपल्या त्यांच्या 2 शब्दात त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच शेख साहेबांना शुभेच्छा दिलेल्या आहेत की त्यांच्या या पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप खूप अभिनंदनही दिलेले आहे. चला तर आपण इश्तियाक जागीरदार यांचे मनोगत या उपचार केंद्राबद्दल अपन घेऊया. सर नमस्कार. अभी ये जो शेख साहब इन्होंने जो ये क्लिनिक ओपन किया है लोगों की जो सेवा करने के लिए, जो 30 रुपए सिर्फ 30 रुपए में इनको जो सेवा दे रहे हैं, इसके लिए आपके हम बाइट लेना चाहेंगे और इससे आपका जो भी है मनोगत हम ये लेना चाहेंगे.
देखिए, सबसे पहले तो मुझे आज इस प्रोग्राम में बुलाया गया है। शमशुद्दीन शेख, ये जो ह्यूमन सपोर्ट फाउंडेशन, ये मुंबई से लेके रायगढ़ जिले तक, इनका जो कार्यक्रम की जितनी भी तारीफ की जाएगी, सराहना की जाएगी, बहुत कम है। इनका कार्यक्रम हर वक्त मेडिकल फील्ड में बहुत अच्छा रहता है। इनकी जो एनजीओ है, संस्था है, जो ह्यूमन सपोर्ट फाउंडेशन, इसके माध्यम से वो मेडिकल फील्ड में जो भी है, ट्रीटमेंट हो, ऑपरेशन हो, फ्री में लोगों की सेवा करते हैं और सेवा करते आ रहे हैं। तो सबसे पहले मैं जो ट्रस्ट के चेयरमैन है शमशुद्दीन शेख भाई, उनका शुक्रिया अदा करता हूं कि उन्होंने मुझे यहाँ नेरल में बुलाया। आज नेरल के इस नमदापुर के अंदर दिलकॉप कॉलेज रोड पे ये जो क्लिनिक नया खुला है, और डॉक्टर शेरेस जो बहुत अच्छे डॉक्टर है, उनको यहाँ पे बिठाया जा रहा है लोगों की सेवा करने के लिए। और कम 30 रुपए के अंदर वो जो सेवा दे रहे हैं इस नेरल के अंदर, तो इस नेरल के अंदर ये पहला ऐसा क्लिनिक होगा जो लोगों की सेवा करने के लिए इस तरह से कदम की पहल शुरुआत की। मैं उनको भी धन्यवाद देता हूँ। और आज जितने भी जो नेरल के, ममदापुर के और आसपास के, शेलू के जो माजी सरपंच, सरपंच और जो मेंबर्स है वो आए, उन सब ने जो सपोर्ट किया और सबने अपने विचार रखे, मैं भी अपने विचार रखता हूँ और मैं सभी को धन्यवाद देता हूँ। जितने भी आज आए हुए लोग और खरा महाराष्ट्र की जो न्यूज की टीम है, जो संपादक है, जो सपोर्टिंग रिपोर्टर है, जो सीनियर रिपोर्टर है, जो कैमरामैन है, सभी का धन्यवाद करता हूँ। और जो स्टाफ है, जो डॉक्टर है, स्नेहा डॉक्टर और अपने जो डॉक्टर दोनों जो ये जो यहाँ पे जो सेवा देने वाले हैं, उनका भी धन्यवाद देता हूँ। और सबसे अच्छा काम उन्होंने किया कि सबसे पहले अपनी माँ के कदम से ये काम शुरू किया। आई माँ एक ऐसा होता है कि लाइफ में सब कुछ मिल जाएगी, माँ बाप के नाम में लेकर माँ बाप को कदम करके आगे जो काम शुरू करता है कभी भी कामयाब होता है। क्योंकि लाइफ में स्वर्ग में जाने का मार्ग और जन्नत में जाने का मार्ग माँ बाप है। बाप दरवाजा और माँ जन्नत, माँ स्वर्ग और उसका दरवाजा बाप होता है। तो जो बच्चे माँ बाप को लेकर जो काम शुरू करते हैं वो कभी भी मंजिल तक पहुंच जाते। तो उसके लिए मुझे बहुत खुशी हुई। और शमशुद्दीन भाई की जितनी भी तारीफ की जाएगी, जो एक्टिविटीज वो कर रहे, और साथ में ये बड़ी बात है कि वो अपनी लड़कियों को पढ़ा रहे हैं और उनको भी मेडिकल फील्ड में सेवा के लिए आगे लाते हैं। तो हर काम के लिए वो अच्छा कदम उठा रहे हैं। तो इसलिए मैं मन से, दिल से उनका बहुत शुक्रिया अदा करता हूँ, धन्यवाद देता हूँ। आज नेरल में जाओ, शेलू में जाओ, आप कहीं भी जाओ, शमशुद्दीन भाई के बोर्ड लगे हुए रहते हैं और उनके काम की सराहना हर जगह हो रही है। मुंबई से आकर, घाटकोपर से आकर वो जो काम कर रहे हैं यहाँ पर, वहां भी सेवा दे रहे, यहाँ भी से रहे। उनकी लड़की भी डॉक्टर है, उनकी लड़की नर्स भी है, कुछ बच्चे वकील भी है। तो ये बच्चों को पढ़ाकर इतना समय निकालकर समाज में जो सेवा का काम कर रहे हैं, ये बहुत बड़ा काम है। मैं इश्तियाक जागीरदार, मैं आज सही भी बोला तो दिल्ली जाने वाला था, मैंने कैंसिल किया क्योंकि उनका प्रोग्राम के लिए मुझे आना था और मैं आया और इस प्रोग्राम को अटेंड किया। और सभी लोगों का मैं धन्यवाद करता हूँ। शुक्रिया। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार. तर आज आपल्यासोबत आहेत ममदापूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच पुंडलिक बंडू सिनारे. चला तर मग आपण त्यांचे मनोगत जाणून घेऊया वैद्यकीय उपचार केंद्राबद्दलचे. नमस्कार पुंडलिक सर. तर आता इथे या ममदापूर या गावामध्ये आता एक अतिशय अल्प दरामध्ये जो दवाखाना सुरू झालेला आहे, तर आपण त्याच्याबद्दल 2 शब्द आपल्या समस्त गावकऱ्यांना सांगा अशी मी विनंती करतो. या ठिकाणी ह्युमन सोर्स फाउंडेशनच्या वतीने वैद्यकीय उपचार केंद्र या ममदापूर ग्रामपंचायत हद्दीमध्ये सुरू करण्यात आलेला आहे। या केंद्राचा उपयोग सर्वसामान्य गरजू लोकांना होणार आहे। तरी या भागातील सर्व लोकांना अल्प दरात या ठिकाणी सुविधा मिळणार आहे। तरी आमच्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये असा दवाखाना होणं गरजेचा होता। तर या डॉक्टर भांगरे, त्याच्यानंतर खान साहेब यांच्या सहकार्याने ममदापूर मध्ये एक छोटासा दवाखाना सुरू करण्यात आलेला आहे। त्याचा लाभ तमाम जनतेला भेटेल एवढी मी आशा बाळगतो। धन्यवाद. तर आपल्यासोबत उपस्थित आहेत ऑल महाराष्ट्र कामगार शक्ती सेनेच्या उपाध्यक्षा तथा ह्युमन सपोर्ट फाउंडेशनच्या सेक्रेटरी सय्यद तबस्सुम मैडम. आपण त्यांचे या वैद्यकीय उपचार केंद्राबद्दलचे मनोगत जाणून घेणार आहोत कि शेख सर, इन्होंने ये जो बिल्कुल कम दामों में ये जो वैद्यकीय सुविधा लोगों को जो मुहैया कराई है, तो उसके बारे में आपसे हम कुछ जानना चाहेंगे प्लीज. जी नमस्कार. मैं सैयद तबस्सुम. मैं ये बोलना चाहूँगी कि अभी फ़िलहाल शेलू और नेरल और अभी ममदापुर में ये हमारी दूसरी शाखा है और ऐसी हमारी 8 शाखाएं हैं अलग अलग एरिया में. जैसे कि अगर आप लोग देखते हैं कि डॉक्टर की फ़ी कितनी महंगी हो गई है, मेडिसिन कितनी महंगी हो गई है,
तो वो हिसाब से हमने ये फाउंडेशन ह्यूमन सपोर्ट फाउंडेशन तैयार किया गया है, जिससे हर किसी की मदद हो। ऐसा नहीं कि आप लोग कोई गरीबी आ रहा है, कोई अमीर आ रहा है या जाति पे सुरक्षा, ऐसा कुछ भी नहीं है इसके अंदर। ये सबके लिए अवेलेबल है कि आइए अपना इलाज कराइए। और जैसे कि अभी आपको बताना चाहूँगी कि सुबह में जो है हमारी लेडीज़ डॉक्टर आपको प्रोवाइड की जाएगी, ठीक है, 10 से 2 के बीच में, और शाम में 7 से 10 के बीच में हमारे जेंट्स डॉक्टर आपको अवेलेबल रहेंगे। तो इसमें कैसा है कि अगर कोई लेडीज़ आती है तो थोड़ी शर्माती है, वो कुछ अपनी अन्य जो रोग होते हैं, जो लेडीज़ प्रॉब्लम होती है, वो जेंट्स को नहीं बता पाती। तो उनके लिए हमने एक फैसिलिटी ये की है कि वो सुबह में आके एक लेडीज़ डॉक्टर से कंसल्ट कर सकते हैं। सेकंड, जैसे कि अभी आप बाहर जाते हो कहीं दूसरी क्लिनिक में, तो आपको 700 साढ़े 700 का एक ग्लूकोज वगैरह प्रोवाइड होता है, ठीक है। हमारे ह्यूमन सपोर्ट फाउंडेशन के माध्यम से आपको सिर्फ 150 से 200 के बीच में ये सुविधा प्राप्त होगी। और जैसे कि खून चेकअप होता है हमारा, उसमें 50% डिस्काउंट होता है। उसके अंदर अगर आप देखेंगे, हम लोग हिजामा वगैरह भी इंशाल्लाह भी कोशिश करेंगे आगे चल के, जैसा भी रहेगा, क्योंकि हमारा जो है वो एक इसमें ममदापुर दामाद में हम लोगों ने ऑलरेडी स्टार्ट कर चुके हैं वो हिजामा वगैरह। अगर किसी को कराना है तो आके वहाँ हमसे कंसल्ट कर सकते हैं, या फ़ोन नंबर से हमसे कंसल्ट कर सकते हैं, या कोई अपॉइंटमेंट वगैरह लेना होता है। तो हमारा जो ये इरादा है और आगे बढ़े हमारा फाउंडेशन, आप लोगों की सहायता की ज़रूरत है हमारे को। और जैसे कि और आगे के आगे ब्रांचेस हम खोलना चाहते हैं। ह्युमन सपोर्ट फाउंडेशनच्या ममदापूर शाखेचे डॉक्टर श्रेयस बापूराव कुंभार हे आपल्यासोबत उपस्थित आहेत आणि ह्या शाखेचे ते प्रमुख डॉक्टर असून लोकांना मिळणाऱ्या उपचारामध्ये हा त्यांचा महत्वाचा वाटा असणार आहे। चला तर मग डॉक्टर श्रेयस यांचे मनोगत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। जनतेसाठी कोणत्या कोणत्या उपचार सुविधा आहेत त्या आपल्याला थोडक्यात तुम्ही सांगा। या वैद्यकीय उपचार केंद्रामध्ये 30 रुपयामध्ये डॉक्टर तपासणी फी, तसेच इंजेक्शन, तसेच 3 दिवसाचा औषधांचा कोर्स हा फक्त 30 रुपयामध्ये देण्यात येईल। तसेच आपल्या ह्या सेंटरमध्ये ECG मतलब कार्डिओग्राम हा आणि प्लस रक्तलघवी तपासणी हे 50% डिस्काउंटमध्ये आपण इथं लोकांसाठी प्रोव्हाइड करणार आहोत। तसेच येथे सलाईनची पण सोय करण्यात आली आहे। त्याच्यामध्ये नाममात्र 150 ते 200 रुपयामध्ये आपण सलाईन त्यातला औषधोपचार देतो। तर आपण पाहतो आहोत इतक्या अल्प दरामध्ये ममदापूरकरांना ही सोय आणि सुविधा मिळणार आहे। तर मला वाटतं ममदापूरकर तसेच नेरळमधल्या सर्व जनतेने या वैद्यकीय उपचार केंद्रामध्ये स्वतःचे उपचार करण्यास हरकत नाही। इतके तज्ञ डॉक्टर आपल्या समोर असताना आपल्याला दुसरीकडे जाण्याची गरज लागणार नाही। तर आपण प्रत्येकाने ममदापूरकरांनी आणि नेरळकरांनी या वैद्यकीय उपचार केंद्रामध्ये नक्की भेट द्यावी अशी मी सर्वांना विनंती करतो। डॉक्टर साहेब, या क्लिनिकचे तुम्ही प्रमुख डॉक्टर आहात, तर आपण इथे नियुक्त झाला डॉक्टर शमशुद्दीन शेख यांच्या आधिपत्याखाली हे क्लिनिक जे सुरू झालेलं आहे, तर आपले मनोगत याबद्दल ममदापूरकरांना जाणून घ्यायचं आहे, तर आपण आपले 2 शब्द मांडावे अशी विनंती करतो। ह्युमन सपोर्ट फाउंडेशन वैद्यकीय उपचार केंद्र डॉक्टर शमशुद्दीन शेख सर यांच्या अध्यक्षतेखाली ही दुसरी ब्रँच, दुसरी शाखा चालू करण्यात आलेली असून येथील ग्रामस्थांना तसेच आदिवासी जी लोक आहेत त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधीच म्हणावी लागेल। कारण अतिशय नाममात्र फी 30 रुपयामध्ये आरोग्य सेवा पुरवण्याचं काम डॉक्टर शमशुद्दीन शेख सर यांच्या अध्यक्षतेखाली आम्हाला करता येण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचे प्रथमतः धन्यवाद देतो। आणि या ठिकाणी ममदापूरमधील लोकांना अशीच सेवा देता यावी यासाठी आम्ही मनापासून पूर्ण प्रयत्न करू। धन्यवाद। तर आपण पाहतो आहोत की या अशा युगामध्ये जिथे डॉक्टरांच्या आणि हॉस्पिटलच्या नावाखाली अतिशय मोठे मोठे व्यापार केले जातात, सर्वसामान्यांच्या खिशाच्या आवाक्याबाहेर त्याचे डॉक्टरांची फी, त्याचा खर्च हा आवाक्याबाहेर गेलेला असतो। परंतु डॉक्टर शमशुद्दीन शेख यांच्या आधिपत्याखाली हे जे उपचार केंद्र सुरू झालेले आहे, ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त 30 रुपयामध्ये ते उपचार मिळणार आहे, त्यामुळे नेरळमधील ममदापूर या सर्वसामान्य लोकांना अतिशय याचा फायदा होणार आहे। तर आपण पाहतो आहोत की आज त्यांच्या या उपचार केंद्राचे इथे उद्घाटन झालेले आहे आणि ही महाराष्ट्रामधली ही त्यांची 8वी शाखा आहे। चला तर बघूया आपण डॉक्टर शमशुद्दीन शेख यांच्या उपचार केंद्रामध्ये नेमक्या काय काय फॅसिलिटीज आपल्याला मिळणार आहेत, त्यांच्या डॉक्टरांशी भेटणार आहोत, उपस्थित सर्व लोकांशी भेटणार आहोत, त्यांच्याशी गप्पा करणार आहोत आणि त्यांचे मनोगत आपण जाणून घेणार आहोत। तर आपल्यासोबत ममदापूर या भागामधील काही रहिवासी आपल्यासोबत आहेत। सौशिल्य सोसायटी येथे राहत असलेले सदस्य आज आपल्यासोबत आहेत। चला तर मग या दवाखान्याविषयी त्यांचे आपले मनोगत आपण जाणून घेऊया। नमस्कार सर।
नेरळमध्ये आता ही दुसरी ब्रँच आहे. पहिली ब्रँच ही नेरळमध्ये आमच्या सोसायटीच्या समोरच ही उपलब्ध करून दिली समजुतीन सरांनी. भरपूर जणांना त्या दवाखान्याचा फायदा झाला. तर अशी लोक आपल्या आपल्या समाजामध्ये कायमस्वरूपी हवी असतात, ज्यांना स्वतःच्या खिशाचे पर्वा नसते, परंतु लोकांच्या सेवेसाठी आपलं आयुष्य खर्ची करण्याची त्यांची तयारी असते. अशा समाजसेविकांची आणि समाजसेवकाची आपल्याला नितांत गरज आहे आपल्या भारत देशाला. तर असेच शमशुद्दीन शेख हजारो आपल्या या समाजामध्ये निर्माण होत अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. तालुका कर्जत, नेरळ, वैभव गायकवाड, खरा महाराष्ट्रासाठी. धन्यवाद.